वसुली म्हणजे काय? एखादा व्यक्ती हप्ता भरत नाही म्हणजे वसुली नाही. वसुलीची खरी सुरुवात हे त्या कर्जदाराने आपल्याकडनं कर्ज घेतल्यानंतर पहिल्या हप्त्यापासून होते. किती आपल्याला काय वाटतं, जे थकीत कर्ज आहे ते वसूल करणं म्हणजे वसुली. एकदम रॉंग. थकीत कर्जाला थकीत होऊ देणं ही वसुली मधली सगळ्यात मोठी चूक आहे. मानता येस और नो? आणि कोणत्याही कर्जदाराला, कोणत्याही सभासदाला स्वतःला थकीत कर्जदार होण्याची इच्छा कधीच नसते. कोणाला वाटत नाही की माझं कर्ज थकीत जावं, पण काहीतरी परिस्थिती अशी निर्माण होते किंवा त्याच्याकडनं चूक होते किंवा जास्त करून कोणाकडनं आपल्याकडनं चूक होते म्हणून तो एक थकीत कर्जदार बनतो. मग सगळ्यात पहिला मुद्दा काय की प्रत्येक कर्जदाराच्या प्रत्येक हप्त्याच्या 3 दिवस आधी जर आपण व्हॉट्सअप कॉल, साधा कॉल, SMS, व्हॉट्सअप मेसेज शक्य त्या मिनिमम 5 पद्धतीने संपर्क करून जर त्याला आपण हप्त्याच्या किती दिवस आधी, कमीत कमी किती 4 दिवस आधी आपण आठवण दिली की तुमचा हप्ता आहे, पैसे वेळेवर येऊ द्या, तर नक्कीच त्याचा हप्ता वेळेवर जाणार. म्हणता येस और नो? 90% लोक असे बी राहतात ज्यांना हप्ता चुकवायचा नसतो पण त्यांचा ECS असतो का ECS, आणि त्या ECSच्या नादात त्या दिवशी पैसे नसतात, दुसऱ्या अकाउंटला लाख रुपये बी असतात. मग दुसरं इमॅजिन करा तर आपल्याकडे देव ना करो पण इथं भूकंप आला, आपण हादरून जाऊ. मानता येस और नो? इतके हादरून जाऊ ना की आपलं काम काय हे काय सगळं सोडून आपण सैरा वैरा पळणार. मग जसं भूकंप आल्यावर आपण हादरतो ना तसं आपण हादरवलं पाहिजे आणि हादरलं पाहिजे. जर एखाद्या कर्जदाराचा किती हप्ता राहिला, फक्त 1, त्याची तारीख फिक्स होती, आकडा फिक्स होता आणि तो त्यांनी भरला नाही, तो त्याच्या आयुष्यातला कितवा हप्ता मिस झाला, त्याचा पहिला. पण त्या पहिल्या हप्त्याला आपण भूकंप प्रमाणे घेतलं पाहिजे. सर कस काय हप्ता राहिला, सर काय झालं, आपण बी मनावर घेतलं, त्याच्या मागे लागलं आणि त्याला म्हणा सर आम्हाला काहीच माहिती, तुम्हाला आत्ताच्या आत्ता ते बाकी असलेले पैसे द्यावे लागतील.